पाण्याची टाकी आहे तिथून मेन पाईपलाईन 8 इंच निघाली पाणी स्प्रेड करायला म्हणजे आपल्याला वॉटर सप्लायची. मग ती पाण्याची पाईपलाईन प्रत्येकाच्या घरापर्यंत जाईपर्यंत शेवट जाईपर्यंत लहान होत जाणार आहे तरच ते प्रेशर येईल त्याला मिळेल पाणी. मग ही फळं जी लागल्यात ना ती मेन 8 इंच पाईपलाईनला लागली हो. तुम्ही जी घरी कनेक्शन घेताय अर्धा इंचाचं त्याला ते पाणी तेवढं पुरत नाही ना. ह्या 8 इंचाला जर नळ बसवला तर प्रेशर किती येईल तसं ते फळांचं झाले. मेन काडीला स्टंपला जर हे फळ लागलं हे साईज पटकन उचलता येईल. ही पाठीमागे ह्याचे सायन्स हे आहे. आणि वर लागलेल्या मालाची साईज होत नाही त्याला सगळं पुसून वर यायचं. आता हे आतलं फळ हे साईज होणारच का तर ते जवळ आहे ना काडीच्या फोडाच्या जवळ आहे. आता काही शेतकऱ्यांकडे आपल्या बरं का पहिल्यापासून ट्रीटमेंट आहे जमिनीपासून 4 बोटावर सेटिंग सुरू आहे. त्यात महाराष्ट्रात प्रॉब्लेम असेल तर वॉटर मॅनेजमेंट 95 ते 99% शेतकरी वॉटर मॅनेजमेंट मध्ये चूक होती. आजही कुठल्याही औषधाचं तुम्हाला गरज नाही काय ना फक्त वॉटर मॅनेजमेंट सांभाळा तुम्हाला काहीच लागत नाही.